आज आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमधील प्रभाग 22 मधील पुल्लिकनगर गजाननगर भागातील जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते काहीतरी पत्र वाटतायत. आपण बघतोय मोठ्या प्रमाणात त्यांनी रिक्षावाल्यालाही पत्र दिलं. नेमकं काय लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये, काय म्हणतात हे नागरिक बघूयात. प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, गेल्या 10 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणुकीची तुतारी वाजली आहे. बंधू आणि भगिनींनो, आपला नगरसेवक कसा असावा? तर स्थानिक उमेदवार असावा, गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नसलेला असावा, सामाजिक व राजकीय सांस्कृतिक जपणूक करणारा असावा, फसवणूक करणारा, थापा मारणारा नसावा, वॉर्डातील सहभाग आणि प्रामाणिक कार्य करणारा असावा. अशा पद्धतीचं हे नागरी सेवा 22 संस्था आहे, त्याचे पदाधिकारी हे वाटत आहेत. काय वाटतं तुम्हाला हे पत्र बघितलं? त्याच्यामध्ये छान विचार केले, छान योग्य तो विचार. आणि नगरसेवक असाच पाहिजे. नगरसेवक आपला सेवक आहे, हे कोणाचा गुलामगिरीचा नाही आहे. हे आपण 5 वर्षाचे एक वोटिंग करतो, त्याच्यावरती एक नगरसेवक आपला सेवक राहतो. आणि ह्यानं आपलं 5 वर्ष काही जरी अडचण असली, ड्रेनिंग लाईन असो, आपला काही गड्डा असो, काही असो, यांना त्यांना काढायलाच पाहिजे. हे सेवक म्हणून काम नाही करत, हे फक्त आपले स्वतःचे घरच भरत्या, दुसऱ्यांचं काहीच नाही. सामान्य माणसाचा विचार काहीच नाही करत. आता मी रिक्षा चालवतो, मला 200-300 रुपये रोज भेटते. मी गड्ड्यामधून चालवतो, माझं मेंटेनन्स निघतं. हे की नाही नगरसेवक ते काम नाही करत. त्याच्यासाठी की नाही हे तुमचा विचार चांगला झाला आणि हे सगळ्यांना असाच विचार पाहिजे. याच्यासाठी मी धन्यवाद करतो. हे ज्यांना पण काम केलं आणि ज्यांचा पण विचार आहे, हे एकदम छान आहे. संस्थेच्या वतीनं नगरसेवक कसा असावा? नगरसेवक आपल्या भागातला विकास करणारा असावा, जमीन हडप करणारा नसावा, निराधार महिलेचे पैसे खाणारा नसावा, घराला PR कार्ड देणारा असावा. 6 दिवस जे पाणी पुरवठा होत नाही, तो पाणी पुरवठा 1 दिवसाआड व्हावा. 25 वर्षापासून पिण्याचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सुटलेला नाही आहे. आम्ही 1-1 लाख रुपये गुंठेवारी भरून आम्हाला गुंठेवारी लिगल होत नाही, आमचं मालमत्ता कायदेशीर होत नाही, PR कार्ड मिळत नाही. आम्हाला या भागात सिटी बस नाही आहे. या भागात गुंडागिरी वाढलेली, त्या विरोधात पावले उचलले पाहिजेत. मुक्त संचार करता आला पाहिजेत. या ठिकाणी महिलांना जाताना रात्री दारूच्या दुकानं उघडे असल्यामुळे गुंडाचा त्रास होतो. हनुमान चौकापासून आमच्या भगिनींना जीव मुठीचे घरून चालावं लागतं. अशा या बिकट प्रसंगी या भागात ती गुंडागिरी अतिशय वाढलेली आहे. तर या विरोधात सामान्य लोक रस्त्यावर येत आहे. सामान्य लोकांना म्हणायचं आहे, नगरसेवक चरित्र संपन्न असावा, लोकांचं काम करणारा असावा, लोकांना त्रास देणारा नसावा आणि डेव्हलप करणारा असावा. ड्रेनेज लाईनची व्यवस्था प्रामुख्याने सुधारली गेली पाहिजे. पाणी प्रश्न असेल, इतर प्रश्न असेल, या ठिकाणी विविध कार्यक्रम राबवणं गरजेचं आहे. आणि ह्या जो पत्रक आहे, त्यामुळं तुम्ही कोणत्याही पक्षाला आम्हाला उमेदवार दिला आणि तो गुंडा असेल तर त्याला आम्ही मतदान करणार नाही, ही भूमिका आमची आहे. आम्ही हजारो पत्रकं, लाखो पत्रकं या ठिकाणी वाटप करणार आहे. हा भाग 1 आहे. यानंतर भाग 1-2 येणार आहे. जर निवडणुकीसाठी 1 कोटी रुपये लागत असेल तर ते चुकीचं आहे. आणि सामान्य माणसाला फक्त आमचा मनाचा आणि काम करणारा सेवक पाहिजे. असा सेवक पाहिजे की त्याने आमची सेवा केली पाहिजे. म्हणून हा तीव्र आम्ही हा जनजागृतीचा भाग आहे. या जनजागृतीनं कोणताही पक्षाचा उमेदवार जो चारित्र्य संपन्न असेल त्याला मतदान करण्याचं आव्हान या ठिकाणी आम्ही नागरी विकास समितीच्या वतीनं मी अध्यक्ष LD ताटू या ठिकाणी करत आहे. या इथला महत्त्वाचा म्हणजे पाणी प्रश्न आहे. 8-8, 10-10 दिवसाला पाणी येतं आहे. ते पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवणारा पाहिजे नगरसेवक. आणि लोकांच्या अडीअडचणी काय असतील त्या सोडवण्यासाठी येणारा पाहिजे. आणि उच्च शिक्षित पाहिजे. हे नगरसेवकाकडून अशा बरेचशा अपेक्षा आहेत, पण मूलभूत पाणीचे महत्त्वाचे हे आहे ती सॉल्व व्हायला पाहिजे. सामान्य असला पाहिजे. जनतेपर्यंत त्यांनी सर्व म्हणजे जनतेचं जे काय इच्छा आहे ते सर्व त्यांनी ऐकल्या पाहिजे. नगरसेवक म्हणजे कसं पैसे घेणार नसला पाहिजे. आणि कोणताही जाऊ, श्रीमंत जाऊ, गरीब जाऊ, सगळ्या समस्या त्यांनी व्यवस्थित ऐकून घेतल्या पाहिजे. आणि एक आपण हक्काच्या माणसाकडे जातोय, तिथं म्हणजे सगळं व्यवस्थित समस्या त्यांना आपण मनापासून खरं सांगू शकतो. काही भीती नाही वाटली बस त्यांना सांगायला. काम करणारा असावा, सर्वांची काळजी घेणारा असावा, त्याला परिस्थिती जाणीव होऊन ताबडतोब